आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला आज 8वा श्लोक। भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च। भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च। दुर्योधन बोलतोय द्रोणाचार्यांशी। भवान श्लोकातला हा पहिला शब्द, याच्यावरती दासोपंत भाष्य करतायत। भवान प्रथमची तुम्ही एक, सर्वा माझी नायक। आम्ही आणि पांडव सकळैक जयाचे विद्यार्थी। अंशांशे जे तुझी कळा, ती आहा अर्जुनू आगळा। संग्रामे जेणे कैलास पाळा, संतोष विले। तुझेनी पाद प्रसादे, पांडव जिंकती युद्धे। तिये विद्येचे नसुधे, भांडार तू। अद्यापि तुझी सेवा, बहुसाळ प्रिया पांडवा। तो तू आचार्या आम्हा सर्वा, एकला रक्षिसी। दुर्योधन म्हणतो आहे, तुम्ही एक, पहिल्यांदा तुम्ही स्वतः आचार्य, सर्वा माझी नायक, आम्हा सर्वांचे नायक असणारे। आम्ही आणि पांडव सकळैक जयाचे विद्यार्थी। आम्ही सारे कौरव, पांडवांकडचे सगळे रथी महारथी, सगळेच जण आचार्य, आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत। आपण आमचे नायक आहात। आपण सारे या रणभूमीवर उभे आहोत। त्या संपूर्ण सैन्याचे, त्या संपूर्ण रथी महारथींचे, दोन्हीकडच्या सैन्याचे, खरं म्हणजे आपण नेतृत्व करता आहात। दोन्ही सैन्यांचे लोक, योद्धे हे सारे तुमचे विद्यार्थी आहेत। तुम्ही आमचे नायक आहात। आणि विद्यार्थी, संतानी या शब्दाचा अर्थ जसा आहे तसा गुरुचा जसा शिष्य परंपरेनं, तो सुद्धा त्याची संतान असतो। आणि या अर्थानं पुढे दासोपंत म्हणतात, अंशांशे जे तुझी कळा, म्हणजे तुम्ही जे सारं शिकवलंय ते या विद्यार्थ्यांच्या मध्ये, आम्हामध्ये सर्वांच्या मध्ये आलेले, आणि म्हणून एका वेगळ्या अर्थानं
आम्ही सारे तुमचे अंशांशी आहोत. तुझीच कला किंवा तुमचीच विद्या अंशानी आम्हा सर्वांच्या मध्ये आहे. आणि म्हणून अंशांशे जे तुझी कळा. आचार्य, आपली विद्या, आपली कला जी आम्हा सर्वांच्या मध्ये अंशांशानं आहे आणि म्हणून प्रत्यक्ष तुमचीच, खरं म्हणजे सावली असलेले आम्ही, तुमचीच प्रतिबिंबे असलेले आम्ही असे आहोत. ती आहा अर्जुन आगळा. पण या सर्वांच्या मध्ये अर्जुन मात्र थोडासा निराळा आहे. थोडस वेगळं प्रतिबिंब किंवा थोडीशी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वाची झलक मला अर्जुनामध्ये दिसते हे खरं. संग्रामे जेणे कैलास पाळा संतोष विले. आणि ज्यांनी प्रत्यक्ष कैलासाच्या पतीला त्याच्या युद्ध कौशल्यानं संतोष विले, आनंद दिलाय, त्याला संतोष दिलाय, असा अर्जुन आम्हा सर्वांच्या मध्ये थोडासा निराळा आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, वेगळा आहे, हे निश्चित. पण तुझे निपाद प्रसादे, खरं म्हणजे तुझ्याच कृपेनं पांडव जिंकती युद्धे. पांडवांनी अनेक युद्ध जिंकली आहेत. तिये विद्येचे न सुधे भांडार तू. आणि त्यांच्याजवळ जी विद्या आहे, पांडवांच्या जवळ जी कला आहे, कौशल्य आहे, वैशिष्ट्य आहे, हे सगळं केवळ तुझ्या जवळ जे अमृतमयी विद्येचं भांडार होतं, जे त्यांना तू दिलंस, तेच मुळात तुझ्या पाशी असलेलं आहे. तू भांडार आहेस त्या सगळ्यांचं. तू मुळात विद्येचं कोठार आहेस, जे पांडवांच्या जवळ आहे. आणि त्या विद्येचं, त्या कौशल्याचं सगळं भांडार प्रत्यक्ष द्रोणाचार्य आपण आहात. आणि अजूनही अद्यापही तुझी सेवा. द्रोणाचार्य, आजही तुमची सेवा बहुसाळ प्रिय पांडवा, पांडवांना अत्यंत प्रिय आहे. तो तू आचार्या आम्हा सर्वा ये कला रक्षिसी. आणि असा असलेला आमचा गुरुजी, गुरुवर्य, गुरुजन तुम्ही आहात, ज्यांची अशी क्षमता आहे की आपण एकटे आम्हाला आमचं रक्षण करू शकाल, अशी तुमची क्षमता आहे. संपूर्ण विद्येचं भांडार ज्यांच्यापाशी आहे, जे आमचं नेतृत्व करतायत, ज्यांचे आम्ही सगळेजण विद्यार्थी आहोत, अंशांशी तुमचीच कळा आमच्यामध्ये प्रकटली आहे. तुमच्याच कृपेनं पांडवांनी अनेक युद्ध जिंकली आहेत. आणि ज्या विद्येनं त्यांनी ही युद्ध जिंकली, त्या विद्येचं भांडार तुम्ही स्वतः आहात. आजही पांडव तुमच्यावरती अपार प्रेम करतात. तुमची सेवा आजही ते करू इच्छितात. आपणास त्यांचं प्रेम आजही लाभतं. असे आपण द्रोणाचार्य, आचार्य एकटेच आमचं रक्षण करू शकाल, अशी क्षमता तुमच्यात आहे. अर्जुने तुम्हा देखावे, अर्जुने तुम्हा देखावे, उगेची धनुष्य सांडावे, ऐसे होईल जाणवे माझ्या मनी. आणि खरं सांगू का आचार्य, मला वेगळंच काहीतरी वाटतंय. म्हणजे काय तर मला असं वाटतंय, अर्जुने तुम्हा देखावे, या रणभूमीवरती अर्जुन तुम्हाला पाहिल आणि तुम्हाला बघितल्यानंतर त्याच्या हातातलं धनुष्य
तो बाजूला ठेवे, उगेची धनुष्य सांडावे. आणि मला असं सारखं वाटतंय की अर्जुन तुम्हाला जेव्हा या रणांगणामध्ये बघेल तेव्हा तुमच्या प्रेमापोटी, तुमच्या जिव्हाळ्यापोटी, तुमच्यावरच्या एकूणच गुरुप्रेमापोटी तो आपल्या हातातलं धनुष्य चालवणार नाही. तो ते धनुष्य बाजूला ठेवेल, सांडेल, त्याचा त्याग करेल. ऐसे होईल जाणवे माझे मनी. आणि असं तो करेल असं मला वाटतंय. असं कोण म्हणतंय? असं दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतोय. झाली ही बळवंत परी, दासी स्वामिनी ते नमरी. आला घाव अंगावरी, उगाची घे. कितीही बळवंत झाली, कितीही शक्तिमान झाली, तरी दासी आपल्या स्वामिनीचा जो घाव आहे तो अंगावर घेईल. तिला परतवून किंवा तिच्यावरती उलटवार कधीही करणार नाही. हा दृष्टांत ते इथे देतात. काय म्हटलंय त्यांनी? झाली ही बळवंत परी, कितीही बळवंत झाली तरी दासी स्वामिनी ते नमरी. स्वामिनीला दासी कधी उलटवार करणार नाही, मारणार नाही. आला घाव अंगावरी, उगाची घे. पण स्वामिनीने केलेला घाव मात्र ती दासी आपल्या अंगावर झेलेल, उगाच तो घाव सहन करेल, पण परत वार करणार नाही, परतून वार करणार नाही, किंवा प्रतिवार ती आपल्या स्वामिनीच्या वरती दासी कधीही करणार नाही असं मला वाटतंय. आई के गा द्विजोत्तमा. आचार्य, आपण ऐकावं, मी काय म्हणतोय, माझं वचन ऐकावं, मी काय बोलतोय, मी काय सांगतोय, खरंच आपण ऐकावं. हाची भरवसा आहे आम्हा. मला खरंच असं वाटतंय, मला भरवसा आहे, मला विश्वास आहे की आपला शिष्य, आपला दास आपल्यावर कधीही उलटवार करणार नाही असा मला विश्वास आहे. ते पुढं असं म्हणतात, आई के गा द्विजोत्तमा, हाची भरवसा आहे आम्हा. सन्मुखू अर्जुनू तुम्हा, सन्मुखू अर्जुनू तुम्हा, नदवी वदन. आणि या रणांगणामध्ये, या युद्धामध्ये प्रत्यक्ष आपल्या आचार्यांच्या समक्ष सन्मुख अर्जुन उभा ठाकणार नाही. तो तुम्हाला मुख दाखवता येणार नाही असं त्याला जर दुर्योधनाला वाटतंय की अर्जुन हा आपल्या आचार्यांच्या समोर युद्धाला उभा राहणार नाही. सन्मुखू अर्जुनू तुम्हा, तुमच्या समोर, तुमच्या समक्ष प्रतिस्पर्धी म्हणून, प्रतियोद्धा म्हणून अर्जुन उभा राहणार नाही. तो तुम्हाला तोंड दाखवणार नाही किंवा त्याला या प्रकारचं युद्ध करायला आवडणार नाही. तो तुमच्या समक्ष, तुमच्या सन्मुख युद्धाला उभा राहील असं मला वाटत नाही. हा भरवसा आहे मला. भवान या शब्दावरती दासोपंत बोलले. पुढे काय म्हणतात बघूया. खरं म्हणजे आपल्यातले कोण वीर आहेत याचा उल्लेख दुर्योधन करतोय. भवान भीष्मश्च, पुढचा शब्द आहे श्लोकामधला भीष्मश्च. या भीष्मश्च या शब्दावरती दासोपंत निरूपण करतायत आणि दुर्योधनाच्या तोंडून काही वचन, काही त्याचा मानसिक भाव हा प्रकट करतायत. भीष्मश्च या शब्दावर दासोपंत भाष्य करतायत. तुम्हाची ऐसा दुसरा, तुम्हाची ऐसा दुसरा, भीष्माचार्यो अवधारा.
जो वडीलु आजा समग्रा पांडवा ते. तुमच्यासारखा दुसरा कोणीही वडील आजा भीष्माचार्यांसारखा दुसरा कोणीही वडील आजा पांडवांना नाहीये. आणि म्हणून पांडवांच्या सैन्यामधल्या अनेकांचे अत्यंत श्रद्धेचं स्थान म्हणजे भीष्माचार्य आहेत. आणि आपल्यामध्ये जे भीष्म उपस्थित आहेत, आचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, या भीष्माचार्यांना दुर्योधन म्हणतोय भीष्माचार्यो अवधारा, तुम्हाची ऐसा दुसरा. आणि तुमच्यासारखा भीष्माचार्यांसारखा दुसरा वडील किंवा ते आता आजोबाई झाले, वडील आजा समग्रा. पांडवांच्या मधल्या अनेकांसाठी वडिलांच्या स्थानी असलेले, वडिलांच्या स्थानी असलेले, आजोबांच्या स्थानी तात असलेले, वडील असलेले आणि आजोबा असलेले असे भीष्माचार्य हे पांडवांना वडिलांच्या आणि आजोबांच्या जागी आहेत. पांडवाच्या सैन्यातल्या अनेकांना ते वडिलांच्या जागी आहेत, आजाच्या जागी आहेत. आणि म्हणून दुर्योधन असं म्हणतो तुम्हाची ऐसा दुसरा भीष्माचार्यो अवधारा, जो वडिलो आजा समग्रा पांडवा ते. आणि असं असताना पांडवांच्यासाठी भीष्माचार्य हे वडील आणि आजोबाच्या ठिकाणी असल्यानंतर पुढे दासोपंत दुर्योधनाच्या तोंडून हे वदवतायत, देखो देखो नि तया भीष्मा, देखो देखो नि तया भीष्मा, हातू नुचलवे अर्जुना भीमा, बोलू लागेना धर्मा अनुचित करिता. आणि असं असताना भीष्मांना बघितल्यानंतर हातू नुचलवे अर्जुना भीमा, अर्जुन आणि भीम आपला शस्त्र घेतलेला हात उचलतील असं वाटत नाही. आणि धर्म काही बोलेल असं वाटत नाही. अनुचित अशा प्रकारचं कृत्य भीष्माचार्यांच्या समक्ष, भीष्माचार्यांच्या वरती हात उचलणं, भीष्माचार्यांना काही बोलणं, हे पांडवांकडचे भीम, अर्जुन आणि धर्म हे लोक करतील असं मला वाटत नाही. भीष्मु देखोनी गा द्रोणा, खालुतिया करीती माना, ऐसे हे बरवे मना आले माझया. आणि म्हणून माझ्या मनात असं येत आहे की भीष्म आणि द्रोण या दोन्हीही आचार्य व्यक्तींना पाहून, ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींना बघून, जे वडिलांच्या ठिकाणी आहेत, जे आचार्यांच्या गुरुवर्यांच्या ठिकाणी आहेत, गुरुवर्य आहेत प्रत्यक्ष, असे द्रोण आणि भीष्म या दोघांना बघितल्यानंतर हे पांडव खालुतिया करीती माना, मला असं वाटतंय की ते खाली घातलेल्या माना वर करणार नाहीत किंवा माना खाली घालून उभे राहतील. ऐसे हे बरवे मना आले माझया. आणि माझ्या मनाला असं वाटतंय की द्रोण आणि भीष्म या ज्येष्ठ श्रेष्ठांना बघून हे पांडव खाली मान घालून उभे राहतील आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित अशा प्रकारची कृती आणि शब्द त्यांच्याकडून घडणार नाही असं मला वाटतंय. हे दुर्योधन बोलतोय आचार्यांना. तेही हतियेर सांडावे, आम्ही ते जीतची धरावे, धर्म मुख्य
अघवे पांडव जे. मला असं वाटतं की या पांडवांच्या हातातलं जे हत्यार आहे, हातियेर असा शब्द हत्यार, शस्त्र या अर्थी त्यांनी वापरलाय, तेही हातियेर सांडावे. खाली मान घालून उभे असलेले पांडव आपल्या हातातलं शस्त्र टाकतील, बाजूला टाकतील, त्याचा त्याग करतील आणि आम्ही ते जीतची धरावे. आणि आपण त्यांना जिवंत धरू, जिवंत पकडू. धर्म मुख्य अघवे पाचही जे. पाचही पांडव अशा प्रकारच्या अनुचित कृतीचा काही योग करतील असं वाटत नाही. आणि म्हणून जेव्हा ते खाली मान घालून या पांडवांच्या समक्ष उभे राहतील, आचार्यांच्या समक्ष उभे राहतील हे पांडव, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्यांच्या समक्ष, तेव्हा ते खाली मान घालतील, हातातलं शस्त्र त्यांच्या गळून पडेल किंवा स्वतः होऊन ते शस्त्राचा त्याग करतील आणि आपण त्यावेळी त्यांना बंदी करू, त्यांना पकडू, जीतची धरावे. आम्ही ते जीतची धरावे. धर्म मुख्य अघवे पाचही जे. धर्मासह 5 पांडवांना आपण बंदी करावं अशा क्षणाची वाट बघतोय दुर्योधन. आणि अशा प्रकारचं निवेदन तो द्रोणाचार्यांना आणि भीष्माचार्यांना करतोय. त्याच्या मनाचे हे खेळ आहेत. त्याला असं वाटतंय की पांडव शस्त्र उगारणार नाही. याचं कारण हा भरवसा तो देतोय. तो भरवसा म्हणतोय या शब्दासाठी, तो असा शब्द वापरतो, हाची भरवसा आहे आम्हा. त्याला पूर्ण विश्वास आहे की पांडव जे अत्यंत नीतीनं वागणारे, सचोटीनं असणारे, राहणारे, शिष्टाचार पाळणारे, ज्येष्ठांचा मान राखणारे, आप्तस्वकीयांच्यासाठी लढणारे, पण आप्तस्वकीयांवर कोणत्याही स्वार्थासाठी आक्रमण न करणारे आहेत, याची संपूर्ण जाणीव ही दुर्योधनाला आहे. आणि म्हणून दुर्योधन असं म्हणतोय की आचार्य म्हणजे द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य या दोन्हींच्या सन्मुख हे पांडव उभे राहणार नाहीत युद्धाला. जरी आले तरी खाली माना घालतील आणि शस्त्राचा त्याग करतील. आणि त्या क्षणी, ज्या क्षणी ते शस्त्राचा त्याग करतील, त्या क्षणी आपण धर्मासह 5ही पांडवांना बंदिवान करू किंवा पकडू. अशा प्रकारची मनोगत, अशा प्रकारचा मनसुभा, अशा प्रकारचं निवेदन द्रोणाचार्य आणि भीष्माचार्यांना दुर्योधन करतो आहे. पुढे एकूणच भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैवच. या सगळ्या आपल्याच सैन्यातल्या सेनापतींच्या संदर्भात, आपण कोण कोण आहोत याच्या संदर्भात जेव्हा हे गीता सांगते, तेव्हा एकेका शब्दाच्या अनुषंगाने दासोपंत मात्र दुर्योधनाच्या मनाचा आढावा घेत आहेत. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, सौमदत्ती, अश्वत्थामा हे सगळे कौरवांच्या सैन्यातले लोक आहेत दुर्योधनासह. तेव्हा या सगळ्यांच्या एकूणच मनातली खळबळ, आणि जे प्रत्यक्ष गीतेनं आम्हाला सांगितलं नाही पण दासोपंतांनी परकाया प्रवेश करून या दुर्योधनाचं मनोगत इथं व्यक्त केले, ते चिंतन करण्यास प्रवृत्त करणार आहे. एखाद्या ग्रंथावरती भाष्य करणं म्हणजे काय, तर त्याच्या अंतरंगामध्ये जाऊन
प्रत्येक व्यक्तिमत्व, प्रत्येक शब्द ग्रंथातला किंवा गीतेच्या श्लोकातला प्रत्येक शब्द हे दासोपंतांच्यासाठी ती व्यक्ती आहे. आणि त्या शब्दाच्या अंतरंगामध्ये उतरून त्या अनुषंगानं त्याच्या परिघामध्ये जे जे विषय, ज्या ज्या व्यक्ती येतात, त्या सगळ्यांचं यथासांग संपूर्ण परिपूर्ण वर्णन दासोपंत त्यांना जसं वाटलं तसं ते करतायत. आणि त्यांना वाटलं ते करतायत याची ग्वाही त्यांनी आधीच दिली आहे. आपण प्रस्तावनेमध्ये बघितलं, ते वारंवार असं म्हणत होते की मला जसं वाटलंय, मला जसं भावलंय, मला जे वाटतंय तेच मी सांगणार आहे. न करी भाष्याधारे विवरण हा त्यांचा शब्द आहे. आणि म्हणून कुठल्याही ग्रंथांना अनुसरून, कुठल्याही भाष्याला अनुसरून, अनुलक्षून, वाचून त्याच्याप्रमाणे असं हे भाष्य मुळीच नाहीये. हे मला इथे मुद्दाम अधोरेखित करायचंय. दुर्योधनाच्या मनातली ही भावनांची रंगछटा दासोपंत या ठिकाणी व्यक्त करतात. आणि ते याही बाबतीत आपल्याला इथं बघितलं पाहिजे की कौरवांच्या मनात पांडवांच्या नीतीबद्दल केवढा विश्वास होता हे दुर्योधन इथे स्पष्ट करतोय. की पांडव नीतिमान आहेत, ते असं वागणार नाहीत, हा विश्वास कौरवांना, दुर्योधनाला होता. आणि तोच विश्वास तो भीष्माचार्यांना आणि द्रोणाचार्यांना स्पष्ट करतोय, निवेदन करतोय की मला वाटत नाही हे युद्ध होईल. पांडवांच्या सैन्यामध्ये 18 सेनापती किती पराक्रमी आहेत याचं वर्णन त्यांनी केलंय. तो भ्यालाय, पण ज्याला आम्ही सेल्फ मोटिवेशन म्हणतो, स्वयंप्रेरणा म्हणतो, स्वयंस्फूर्ती म्हणतो, किंवा स्वतःचं धैर्य गळू न देणं यासाठी स्वतःला अत्यंत उत्तम पद्धतीनं उद्युक्त करणं की मी हे यश प्राप्त करणार आहे, मी हरणार नाही, मी जिंकणार आहे. आणि हे जे सेल्फ मोटिवेशन आहे हे दुर्योधनाचं आहे. तो या ठिकाणी ते व्यक्त करतोय. स्वतःला आपण शक्तिमान आहोत, आपल्याकडे किती मोठे सैनिक पराक्रमी आहेत, सेनापती आहेत, द्रोणाचार्यांसारखे, भीष्माचार्यांसारखे असे हे सगळे आचार्य असताना आपण भिण्याचं कारण नाही. हे सगळं आहेच. पण या बाबतीत गीतेनं सांगितलंय, काय सांगितलंय की विकर्ण आहे, सौमदत्ती आहे, कधीही न हरलेले असे सगळे आहेत. भीष्म आहेत, अश्वत्थामा आहे, कर्ण आहे, विकर्ण आहे. पण दुर्योधनाच्या मनाची दुसरी बाजू काय आहे, ती दुसरी बाजू दासोपंतांनी या ठिकाणी सांगितली. ती दुसरी बाजू अशी आहे की पांडव आमच्याशी युद्ध करणार नाहीत हा विश्वास मला वाटतो. त्याचं कारण त्यांची नीतिमत्ता, त्यांचं तुमच्यावरचं प्रेम, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्यांच्या बद्दलचा मनातला त्यांच्या आदर. कारण द्रोणाचार्य आणि भीष्माचार्यांच्या वरती पांडव शस्त्र उगारतील याबाबत दुर्योधनाला शंका आहे. तो म्हणतो नाही, मला असं वाटत नाही की हे तुमच्यावरती शस्त्र उगारतील. सेनापतींच्या बद्दल, स्वतःच्या सैन्यातल्या पराक्रमी शूरवीरांच्या बद्दल त्याला विश्वास आहेच. आणि ते गीतेनंही सांगितलंय. पुढे त्या सगळ्यांची सेनापतींची नावं येतातच आहे. पण ज्याला आम्ही हिडन व्ह्यू असं म्हणतो, किंवा ज्याला खऱ्या अर्थानं भाष्य म्हणतो, किंवा ज्याला अंतरंगात शिरणं म्हणतो, ते दासोपंतांनी इथे केलंय. की ते असं म्हणतात की पांडवांच्या नीतिमत्तेचा त्याला अंदाज आहे, त्याला विश्वास आहे. आणि तो असं म्हणतो की मला असं वाटतं, माझ्या मनाचा कौल असा आहे की पांडव तुमच्यावरती शस्त्र उगारणार नाहीत आणि युद्धाला तुमच्या सन्मुख ते उभे राहतील असं मला वाटत नाही. पुढच्या श्लोकांवरती उद्या पुन्हा भेटूया आणि दासोपंत काय वेगळं सांगतायत ते नक्की ऐकूया. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रे देव देव
श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। धन्यवाद।